जयंती आज 22/9/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, ह्या बेहदच्या नाटकामध्ये अभिनेता अभिनेत्रीची भूमिका तुमची आहे, बाबांची नाही. बाबांजवळ फक्त पतितांना पावन बनवण्याची कला आहे. प्रश्न आहे, ब्रह्माचे चित्र पाहून जे प्रश्न विचारतात त्यांना कोणते रहस्य समजावून सांगायचे आहे? उत्तर, त्यांना समजावून सांगा की ही आधीपासून अंतापर्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत असणारी आत्मा आहे. हेच पहिले राजकुमार श्रीकृष्ण आहेत. ह्यांच्या शेवटच्या जन्मामध्ये बाबा येतात. हा पतित देह आहे, ह्यांनाच पावन बनायचे आहे. हे काही ईश्वर नाहीत. ईश्वर तर सदैव पवित्र आहेत. ईश्वराने ह्यांच्या देहाचा आधार घेतला आहे. गीत आहे, मुखडा देखले प्राणी जरा दर्पण में, म्हणजे हे मनुष्या, आपला चेहरा मनदर्पण मध्ये पहा. ओम शांती. बाबांनी मुलांना समजावले आहे, शांती प्राप्त करण्यासाठी काही दारोदारी धक्का खायची आवश्यकता नाही. जसे हठयोगी संन्यासी समजतात, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून शांती मिळू शकत नाही. शांती जंगलामध्ये मिळते. परंतु बाबा समजावतात, शांती तिथे पण मिळू शकत नाही. ह्यावर एका गोष्टीचा दृष्टांत सांगतात की राणीच्या गळ्यामध्ये हार होता आणि ती बाहेर शोधत होती. तसेच शांती पण तुमच्या गळ्यातील हार आहे. मग बाहेर कुठे शोधता? बाबा येऊन समजावतात, मुलांनो, तुम्हा आत्म्यांचा स्वधर्म शांती आहे. हे शरीर तर तुमचे कर्मेंद्रिय आहेत, ज्याद्वारे तुम्हाला अभिनय करायचा आहे. आत्मा अविनाशी आहे. आत्मा काही लहान मोठी होत नाही आणि तिचा विनाश पण होत नाही. आत्मा पतित बनते, आत्म्यालाच पावन बनायचे आहे. आत्म्याला पहिले छोटा देह मिळतो, मग युवा वृद्ध होतो. आत्मा तर एक रसच आहे. सर्वप्रथम आत्म्याला जाणायचे आहे. मी आत्मा, बॅरिस्टर इत्यादी बनते. ह्याला आत्मअभिमानी म्हटले जाते. बाबा समजावतात, मुलांनो, तुम्ही देह अभिमानी बनले आहात म्हणून स्वतःला देह समजता. हे विसरून गेले आहात की मी आत्मा आहे, हा माझा देह आहे. तर स्वतःला ओळखायचे आहे. 84 जन्म पण आत्माच घेते. आता बाबांनी समजावले आहे, जे ब्राह्मण बनले आहेत पुन्हा तेच देवता बनणार आहेत. असे नाही की सर्व आत्मे 84 जन्म घेतात. काही जण पहिले येतात तर काही जण 50-100 वर्षानंतर येत राहतात. कोणाचे 80-82 तर कोणाचे किती जन्म होतात. मनुष्य तर 84 लाख जन्म म्हणतात. त्यांना तेवढे म्हणून तरी समाधान झाले नाही. मग पुन्हा म्हणतात की कणाकणामध्ये ईश्वर आहे. आता ईश्वर म्हणतात, मी कोणत्या मनुष्य देहामध्ये पण नाही, तर जनावर, दगड, धोंडे कणाकणात कसा असणार? बाबांनी समजावले आहे, पहिल्या क्रमांकाचेच शेवटच्या क्रमांकात तमोप्रधान बनतात. मी स्वतः सांगतो की मी बऱ्याच जन्मानंतर शेवटच्या जन्मामध्ये साधारण देहामध्ये प्रवेश करतो. ज्यांनी पूर्ण 84 जन्म घेतले आहेत ते तर जरूर पतित असतील ना, पावन असू शकत नाही. बाबा स्वतः म्हणतात, सर्वप्रथम श्रीकृष्ण पहिला राजकुमार आहे. श्री नारायण नंतर बनतात, जेव्हा मोठे होतात. तर ते पण 20-25 वर्ष कमी होऊन जातात. त्यांचे सुद्धा पूर्ण 84 जन्म होत नाहीत. पहिल्या क्रमांकाचे श्रीकृष्ण आहेत. मग ते स्वयंवरानंतर नारायण बनतात. परंतु पुरुषार्थ तर मुलांना करायचा आहे ना. पूर्ण 84 जन्म 5000 वर्ष श्रीकृष्णाचेच म्हणावे.
तर बाबा समजावतात, मी प्रत्येक कल्पात त्यांच्याच देहामध्ये येतो, ज्यांची सुरुवातीपासून शेवटपर्यंत भूमिका आहे. दुसऱ्या कोणामध्ये येऊ शकत नाही. हा हिशोब आहे ना. ब्रह्माच सर्वात पहिल्या क्रमांकाचे आहेत. मी दुसऱ्या कोणामध्ये कसा येऊ शकतो? तुम्हाला अनेक लोक विचारतात की फक्त एकाच ब्रह्मामध्ये का येतात, परंतु हा हिशोब आहे. ही समजून घेण्याची गोष्ट आहे. गायन पण आहे, ब्रह्माद्वारे स्थापना करतात. विष्णू किंवा शंकरद्वारे स्थापना करत नाहीत. दुसऱ्या कोणाचे हे काम नाही. मनुष्य रचयिता आणि रचनेला जाणत नाहीत. ही पण विश्वनाटकामध्ये नोंद आहे. जे बनलेले आहे तेच बनते. मग चिंता कशाची करायची? आत्ताचीच गोष्ट आहे. जे होणार आहे तेच होत आहे. त्यामध्ये बदल होऊ शकत नाही. आज जे काही होणार आहे मग ते 5000 वर्षानंतर होईल. बाबांनी समजावले सुद्धा होते की कोणतीही गोष्ट पाहाल तर सांगा, ही काही नवीन गोष्ट नाही. 5000 वर्षांपूर्वी पण असेच झाले होते. एकदम असे लिहून टाका. मग जरी त्यांनी येऊन विचारले तर लिहिण्यामध्ये काहीच हरकत नाही. हे युद्ध पहिले झाले होते. ह्यामध्ये नवीन काही नाही. महाभारताचे युद्ध 5000 वर्षांपूर्वी पण झाले होते. ख्रिश्चनांनी भारतामध्ये येऊन राज्य हडप केले. नवीन काही नाही. मग कल्पानंतर पुन्हा असेच होणार. ह्या दुनियेच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत राहते. आता पुन्हा आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होते. ज्यांचे 84 जन्म पूर्ण झाले आहेत तेच पहिल्या क्रमांकात लक्ष्मीनारायण बनतील. हे संपूर्ण रहस्य बाबाच समजावून सांगतात. बाबा म्हणतात, मी मनुष्य सृष्टीचा बीजरूप आहे. ह्याला उलटे वृक्ष म्हटले जाते. ह्या कल्पवृक्षाचे आयुष्य 5000 वर्ष आहे. स्वस्तिकमध्ये 4 भाग एकसारखे दाखवतात. युग सुद्धा सारखे आहेत. त्यामध्ये कोणताही फरक होत नाही. बाबांनी समजावले आहे की पहा, दुनियेमध्ये काय काय होत आहे. कोणी चंद्रावर जातात, कोणी आगीतून चालतात, कोणी पाण्यावर चालणे शिकतात. हे सर्व काही फालतू आहे. यामध्ये काहीच फायदा नाही. मनुष्य पावन बनून मुक्ती जीवनमुक्तीमध्ये तर जाऊ शकत नाहीत. काही जरी केले परंतु वापस घरी कोणीही जाऊ शकत नाही. आत्मे आपले घर आणि बाबांचे घर विसरून गेले आहेत. सर्व आत्मे स्वतःलाच विसरून देह अभिमानी बनले आहेत. मग मंदिरामध्ये जाऊन महिमा करतात, तुम्ही सर्व गुण संपन्न, आम्ही नीच पापी आहोत. स्वतःचीच निंदा करतात. बाबा तर कधी पुजारी बनत नाहीत. मग दुसऱ्या क्रमांकात शंकर पण सदैव पूज्य आहेत. ते पण पुजारी बनत नाहीत. त्यांची भूमिका इथे नसते. ह्या स्टेजवर ब्रह्मा आणि विष्णूचा अभिनय आहे. ब्रह्माचा आणि विष्णूचा काय अभिनय आहे हे दुनियेतील लोकांना माहिती नाही. त्रिमूर्ती ब्रह्मा म्हटले जाते. अर्थ काहीच समजत नाहीत. असे पण गायन केले जाते की ब्रह्माद्वारे स्थापना कोण करतात त्यांचे चित्र पण नाही. मुखाद्वारे म्हणतात परंतु ते कुठे आहेत, शिव काय वस्तू आहे हे सुद्धा जाणत नाहीत. आत्म्यासाठी म्हणतात की भ्रुकुटीमध्ये एक अजब तारा चमकतो. मी आत्मा अविनाशी आहे, देह विनाशी आहे. किती देह घेतात काहीही माहीत नाही. मनुष्य किती दुःखी आहेत, ओरडत राहतात. हे गॉडफादर, जेव्हापासून दुःख सुरू होते तर असे ओरडतच आले आहेत. हे पण सांगितले आहे की भारतामध्ये जेव्हा रावण राज्य सुरू होते तर असे नाही की दुसऱ्या धर्मांमध्ये पण रावण राज्य होते. नाही, त्यांना तर त्यांच्या वेळेनुसार सतो रजो तमो मध्ये यायचेच आहे. ही गोष्ट संपूर्ण भारतावर आहे. ते तर थोडे थोडेच आहेत. बाबा तर मध्येच येतात. भारत जेव्हा तमोप्रधान बनून जातो तर मग संपूर्ण झाड तमोप्रधान बनते. त्यांना सुख पण भोगायचे आहे. झाडामध्ये
नवनवीन पानं निघतात, ती फार शोभनीक दिसतात. नव्याला मग सतो रजो तमोमध्ये जरूर यायची आहे. शेवटी जे येतात त्यांना काही मान असतो. एका जन्मामध्ये पण सतो रजो तमोमधून जायचे आहे, परंतु त्यांची काहीच किंमत नसते. किंमत तर त्यांची असते जे अभिनेता अभिनेत्रीचा अभिनय करतात. असे म्हणत नाहीत की बाबाच अभिनेता अभिनेत्रीचा अभिनय करतात. बाबांसाठी असे म्हणू शकत नाही. ते तर येऊन पतितांना पावन बनवतात, ते स्वतः पतित बनत नाहीत. तुम्ही पतितापासून पावन बनण्याची मेहनत करता. श्रीमतावर योगाद्वारे राज्य घेतले होते, आता पुन्हा तुम्ही घेत आहात. बाबा म्हणतात, मी तर राज्य करत नाही, मी तुम्हाला राजांचा पण राजा बनवतो. आता दुनियेतील मनुष्य तर बरेच काही म्हणत राहतात. भगवानुवाच, मी तुम्हाला राजांचा पण राजा बनवतो, परंतु त्याचा अर्थ न स्वतः समजतात न कोणाला समजावून सांगू शकतात. भगवानुवाच, तर जरूर भगवंत आले होते ना, तेव्हाच तर म्हटले होते की भारतामध्ये शिवजयंती शिवरात्री साजरी करतात. बाबा भारत खंडातच येतात. भारतच अविनाशी खंड आहे. त्यांची महिमा खूप मोठी आहे. जशी बाबांची महिमा अपरमपार आहे, तशीच भारताची महिमा पण अपरमपार आहे. भारतामध्येच परमपिता परमात्मा येऊन सर्व मनुष्यांची सद्गती करतात, सर्वांना सुख देतात. त्यांचे जन्मस्थान म्हणजे अवतरण स्थान भारत आहे. भारतच प्राचीन देश आहे. भगवंत राजयोग शिकवण्यासाठी भारतामध्येच आले होते, परंतु कृष्णाला भगवंत म्हटल्याने त्यांची महिमा करत नाहीत. ईश्वर तर एकच आहेत, त्यांना सद्गुरू म्हटले जाते. बाकी गुरु तर अनेक आहेत. कोणता धंदा शिकवणाऱ्याला पण गुरु म्हणतात. आजकाल तर सर्वांना अवतार मानतात, काहीही समजत नाहीत. जेव्हा खूपच पतित बनतात तेव्हा बोलावतात की बाबा येऊन आम्हाला पावन बनवा. बाबा येऊन खरी अमर कथा सांगतात. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आपण 84 जन्म कसे घेतो. पहिले चांगला जन्म होतो, मग खाली उतरत येतात. दुनियेची पण उतरती कला होते. मनुष्यांची बुद्धी सतो रजो तमो बनते. सतयुगापासून मग थोडी थोडी उतरती कला सुरू होते. चढत्या कलेमुळे सर्वांचे चांगले होते. सर्वांचे सद्गती दाता तर एकच बाबा आहेत. ते गुरु लोक फक्त ग्रंथ सांगतात. ते ग्रंथ ऐकून खालीच उतरत येतात. बेहदचे बाबा येऊन मुलांना विचारतात की मी तुम्हाला एवढे सावकार बनवून गेलो होतो, एवढे हिरे मोतींचे महल देऊन गेलो, मग ते सर्व कुठे गेले. लौकिक पिता सुद्धा मुलांना पैसे देतात, परंतु मुलं पैसे बर्बाद करून टाकतात. तर पिता बोलावून विचारतात की तुम्ही एवढे पैसे कुठे बर्बाद केले. मुलांजवळ पैसे असल्याने ते उधळून टाकतात. पिता धर्मात्मा आहे आणि मुलं विदेशात जाऊन लाखो रुपये खर्च करतात, मग काही करू शकत नाहीत. पिता वेगळे सुद्धा होऊ शकत नाहीत, कारण आजोबांची संपत्ती असते, परंतु आपल्या मनातल्या मनात जळत राहतात. पित्याचा मृत्यू झाल्यानंतर काही तर अशी खराब मुलं असतात जे 12 महिन्याच्या आतच सर्व संपत्ती नष्ट करतात. ती हदची गोष्ट आहे आणि ही बेहदची गोष्ट आहे. बेहदचे बाबा म्हणतात, तुम्ही किती धनवान होते, विश्वाचे मालक होते, मग कंगाल का बनले, एवढे धन काय केले. मुलांनाच बाबा विचारतात, भारताला एवढे सावकार बनवले होते, मग सर्व पैसे कुठे गेले. आणि बाबाच मग समजावतात, भक्ती मार्गामध्ये किती खर्च करतात, शास्त्र इत्यादींच्या मागे किती खर्च करतात. डोके पण टेकवतात. डोके टेकवून अगदी घासून गेले आहे. पैसे इत्यादी सर्व काही घालवून बसले. हे विश्व नाटकामध्ये नोंदलेले आहे. मी तुम्हाला सावकार बनवतो आणि रावण तुम्हाला कंगाल बनवतो. भारतवासियांनाच बाबा समजावतात, भारत सोन्याची चिमणी होते,
एवढे धन होते जे दुसऱ्या धर्मातील लोक लुटून घेऊन गेले. विचार तर करा की भारत पहिले काय होता. हे पण विश्वनाटक बनलेले आहे. भारतच स्वर्ग, भारतच नर्क आहे. म्हणून बाबांनी शिडी पण अशी बनवली आहे जे कोणीही समजू शकतील. आपण पतित बनलो आहोत. छोट्या मुलांना चित्रांवर समजावून सांगितले जाते. नकाशाशिवाय मुलं काय समजतील. बाबा येऊन परत पावन बनण्याची सहज युक्ती सांगतात. सर्वात सोपी पण हीच युक्ती आहे आणि अवघड पण आहे. सतयुगामध्ये देही अभिमानी राहतात. आत्मा समजते की आता देह वृद्ध झाला आहे, हा जुना देह सोडून दुसरा घ्यायचा आहे. तसा साक्षात्कार पण होऊन जातो. आता जाऊन मुलगा बनणार, जुना देह सोडून देणार. इथे कोणाचा मृत्यू झाला तर रडत बसतात. बँड बाजा पण घेऊन जातात. सतयुगामध्ये तर खुशीने एक देह सोडून दुसरे घेतात, तर समारंभ साजरा करतात. आणि इथे किती दुःखी होतात. कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात स्वर्गामध्ये गेला. ह्याचा अर्थ तो पहिले नरकामध्ये होता ना. आता तुम्ही स्वर्गवासी बनण्यासाठी पुरुषार्थ करता. बाबा तुम्हाला स्वर्गवासी बनवतात. बाबा जीवनमुक्ती देण्यासाठीच येतात. रावणाच्या बंधनातून सोडवून जीवन मुक्त करतात. बाबा म्हणतात मी कल्पापूर्वी सारखेच येऊन राजयोग शिकवतो. प्रत्येक कल्पात ब्रह्माच्या देहामध्ये येतो. तुम्हाला ब्राह्मण जरूर बनायचे आहे. यज्ञामध्ये ब्राह्मण तर जरूर पाहिजे. हा राजस्व अश्वमेध अविनाशी ज्ञानयज्ञ आहे. ह्या रथाला पण स्वाहा करायचे आहे. अश्व ह्या रथाला म्हटले जाते. राजस्व स्वराज्यासाठी हे सर्व अश्व म्हणजे सर्वांचे देह यामध्ये स्वाहा करायचे आहेत. आत्मा तर स्वाहा होत नाही. आत्मा कर्मांचा हिशोब पूर्ण करून निघून जाणार. मग सुरुवातीपासून नवा अभिनय सुरू होणार. ह्यालाच इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती म्हटले जाते. बाबा नवी दुनिया स्थापन करून जुन्या दुनियेला नाहीसे करण्यासाठी येतात. हे एकच महाभारताचे युद्ध आहे ज्याचे शास्त्रांमध्ये गायन आहे. तर समजवायला हवे की ह्या युद्धानंतरच स्वर्गाचे दार उघडणार, म्हणून त्याचे गायन शास्त्रामध्ये आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांचे प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, झालेल्या गोष्टींचे कधी चिंतन करायचे नाही. जी गोष्ट होऊन गेली त्यामध्ये नवीन काही नाही असे समजून विसरून जायचे आहे. दुसरा सारांश, ह्या राजस्व अश्वमेध यज्ञामध्ये आपले तन मन धन सर्व काही स्वाहा करून सफल करायचे आहे. ह्या शेवटच्या जन्मामध्ये संपूर्ण पावन बनण्याची मेहनत करायची आहे. आजचे वरदान आहे, मास्टर त्रिकालदर्शी बनून प्रत्येक कर्म युक्तियुक्त करणारे कर्म बंधन मुक्त भव. विस्तार आहे, जो पण संकल्प बोल किंवा कर्म करता ते मास्टर त्रिकालदर्शी बनून करा, तर कोणतेही कर्म व्यर्थ किंवा अनर्थ होणार नाही. त्रिकालदर्शी म्हणजे साक्षीपणाच्या स्थितीमध्ये स्थित होऊन कर्मांच्या गुह्य गतीला ओळखून कर्मेंद्रियाद्वारे कर्म करा, तर कधी पण कर्माच्या बंधनात बांधले जाणार नाही. प्रत्येक कर्म करताना कर्मबंधन मुक्त कर्मातीत स्थितीचा अनुभव करत राहणार. आजचे बोधवाक्य आहे, ज्यांच्याजवळ हदच्या इच्छेची अविद्या आहे तेच महान संपत्तीवान आहेत. ओम शांती.